खेळण्यासाठी मैदानात दाखल झाले. सलामीसाठी स्ट्रायकी एंडला कुशल पेडणेकर, नॉन स्ट्रायकी एंडला शुभम पाहायला मिळते. सलामीसाठी 5 षटकांचा सामना, पंचांचा सिग्नल कॉमेंट्री बॉक्स मध्ये सामन्याला सुरुवात. गेम इज ऑन. पॉवरप्लेचं पहिलं षटक. मागील सामन्यातील हिरोवर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अनिकेत कांबळे गोलंदाजीसाठी तयार असेल. गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म राऊंड विकेट. क्षेत्ररक्षणाचा विचार केला राईट हँडर बॅटरसाठी एक मिड विकेट डीप मध्ये घेण्यात आला. अनिकेतचा पहिला चेंडू हाफ ट्रॅकर पुलचा फटका मिड विकेट क्षेत्रात. चेंडू एक टप्प्यानंतर जाईल सीमारेषा पार. पहिल्याच बॉल वरती आलाय कुशल पेडणेकरच्या बॅट मधून हा दमदार चौकार. चौकार खेचलाय 4 धावा धावपलकावरती. परत एक वेळा हाफ ट्रॅका चेंडू होता. शॉर्ट पुलचा फटका शॉर्ट स्पेलिंगला खूप चांगल्या क्षेत्ररक्षण. नॉन स्ट्रायकी एंडला फेकी अचूक आली. नॉन स्ट्रायकी एंडला रनआउट करण्याची संधी, परंतु गोलंदाज अनिकेत कांबळे याने ते गमावले. परंतु स्ट्रायकी एंडला जर पाहिले तर त्यानंतर फेकी देखील जी जरूर करण्यात आली. यावेळी पंचांकडे नजरा फिरल्यात आणि आता रनआउटसाठी रेफर घेण्यात आलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आता रनआउट पाहण्यासाठी. परंतु चांगल्या क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळाले. शॉर्ट स्पेलिंगला क्षेत्ररक्षक चांगल्या क्षेत्ररक्षण त्यानंतर अचूक फेकी नॉन स्ट्रायकिंगला त्या ठिकाणी रनआउट करण्याची ती संधी अगदी गमावल्यानंतर स्ट्रायकिंग इनला ती फेकी पाहायला मिळाली. आणि तिथे जर पाहिलं तर आता रनआउट टी करण्याची संधी जी कणकवली क्रिकेट संघाने गमावली आहे की रनआउट त्या ठिकाणी झाला. तिसऱ्या पंचाचा निर्णय आला. फलंदाज सुरक्षितरित्या पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये. नॉट आउट असेल फलंदाज. 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. दुपारच्या 17 दरम्यान जर पाहिलं तर अगदी या 2 धावा चोरून पूर्ण करण्यात येतात या दोन्ही फलंदाजांकडून. चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट चांगला कॉल म्हणावा लागेल आणि दोन्ही फलंदाजच्या दरम्यान अगदी सुंदर असा हा ताळमेळ देखील. 6 धावा धावपलकावर. या 2 धाव्याने पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर या दुहेरी धावाने स्ट्रायकी एला पुन्हा एकदा तयार असेल नेक्स्ट बॉल फेस करण्यासाठी या षटकात कुशल पेडणेकर. चांगला चेंडू वेगात टाकलाय. फुलर लेनचा चेंडू बॅटर बीट झालाय सुरुवातीला आणि त्यानंतर विकेट किपर देखील बीट होत असताना चेंडू थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. पंचांचा इशारा आलाय बाईच्या स्वरूपात. या अतिरिक्त 4 धावा मिळतील अरुंदा क्रिकेट संघाच्या खात्यामध्ये. धावपलकावरती पहिल्या चेंडूवरती चौकार. तदनंतर 2 धावा आणि त्यानंतर हा बाईच्या स्वरूपात चौकार येत असताना राजू टायगर अरुंदा क्रिकेट टीम साठी अगदी या बोनस स्वरूपाच्या धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातात. विकेट किपर यांची चुकी आणि क्रिकेटमध्ये झालेल्या चुका नेहमीच महागात पडत असताना यावेळी चौकार येत असताना 10 धावा स्ट्राईक धावपलकावर. पुढे टाकलाय चेंडू. यावेळी फटका मिस टायमिंग चेंडू हवे शॉर्ट कव्हर वरून क्षेत्ररक्षक आलेत. प्रयत्न झेल साडे खूप चांगले जरूर पाहायला मिळालेत परंतु हे प्रयत्न कमी पडतात. झेल सुटलाय. जीवनदान मिळालंय. कुशल पेडणेकर या बॅटरला फसलेला फटका. अनिकेत कांबळे याने पूर्णतः जर पाहिलं तर कुशल अगदी फसवलं होतं. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस कमी गतीने टाकलेला चेंडू तो मिस टायमिंग फटका सिंगल लेफ्ट. सांघिक धावसंख्या 11 धावा स्ट्रायकी एंडला शुभम. पुढचा वापर केला. याही वेळी फटका जर पाहिला तर थोडा वेळासाठी हवेत खेळ्या परंतु शॉर्ट कव्हर क्षेत्ररक्षकाच्या अगदी त्या ठिकाणी जर पाहिलं तर काही अंतरावरती चेंडू मैदानात विसावला. 1 धाव पूर्ण करण्यात आले. सिंगल सांघिक धावसंख्या बदलली आहे धावपलकावरती 12 धावा. पॉवरप्लेचं पहिलं षटक सुरुवात तर आक्रमकरित्या केली फलंदाज कुशल पेडणेकर याने परंतु त्यानंतर गोलंदाजीत ते कमबॅक पाहायला मिळते. अंतरिम काही चेंडूवरती पुनरागमन करण्याचा प्रयत्न गोलंदाज अनिकेत कांबळे याचा या पॉवरप्लेच्या षटकादरम्यान. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट कटचा फटका डीप पॉइंटला खेळ आहे. खाली क्षेत्रामध्ये चेंडू पाठवला सीमारेषेच्या दिशेने. ज्या षटकाची सुरुवात केली आहे चौकडे कुशल या बाटरने षटकाची सांगता देखील एक नेतृत्वक कलात्मक चौकार ठोकत असताना
हॅलो, स्पर्धेदरम्यान आगमन होते सर्वांशी शंकर घारे यांचं विनंती असेल मान्यवर कक्ष देऊन स्थानापन्न व्हायचं आणि त्याचबरोबर सन्मानशी बाळू परब यांचं देखील आगमन होते. त्यांना देखील विनंती की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत झेंडोबा चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान. दुसऱ्या षटकाची सुरुवात पॉवरप्लेचं पहिलं षटक अनिकेत कांबळे याच्या विरोधात केलेला प्रहार केलेला आघात 16 धावा पॉवरप्लेच्या षटकादरम्यान राजू टायगर आरुंद क्रिकेट संघाने मिळवला आणि दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय रोहित कांबळे गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज झाले. स्ट्राइक इनला शुभम असेल. पहिला चेंडू स्विच हिट अल्टीपल्टीचा फटका खेळण्याचा प्रयत्न शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक फंबल झाले. बीचफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्याचाच फायदा उठवला दोन्ही फलंदाजांनी देखील. एक धाव पूर्ण करण्यात आले. सांघिक धावसंख्या 17 धावा धावफलकावर. 5 षटकांचा सामना निश्चित स्वरूपात या 5 षटकादरम्यान मिळालेली फलंदाजी आणि या 5 षटकात 70 ते 80 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल राजू टायगर आरुंदा क्रिकेट संघाकडून. सिंगल स्ट्राइक इनवरती कुशल पेडणेकर उसागला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलाय. सन्मानजनक फटका खेळलाय. नॉस्ट्राइक इनला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न रोहित कांबळे याचा बॅकअप लॉंग ऑन वरून पाहायला मिळाला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या 2 धावा मिळतात. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. चांगल्या चेंडूवरती चांगला सन्मान देणारा फटका देखील आणि त्यावरती मिळालेल्या 2 धावा. सांघिक धावसंख्या 19 धावा धावफलकावर. चांगल्या चेंडूला सन्मान देणं, खराब चेंडूवरती मोठा फटका खेळणं, अगदी त्या परिसूत्राने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कुशल पेडणेकर या बॅटरकडून पाहायला मिळते आणि त्याची साथ देत असताना अगदी संयमी खेळी शुभम या बॅटरकडून. पुढे टाकला समोरच्या दिशेने फटका स्टेट डाऊन ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड. चेंडू सीमारेषा पलीकडे स्टॅन ऑन डिलेव्हर. झेंडोबा चषकचा हा अफलातून बेधडक क्रॅकिंग षटकार. दाखवलाय बॅटिंग मधील सराफ. बॅटने समोरच्या दिशेने अगदी ओव्हर द बॉलर हेड फटका. कमालीचा षटकार रोहित कांबळे याच्या विरोधात पाहायला मिळाले. षटकार सांघिक धावसंख्येत देखील बदल. धावफलकावरती 25 बिनबाद. चांगली सुरुवात केली आपल्या संघासाठी. या सलामीच्या जोडीने फलंदाजी जी मिळाली आहे त्या फलंदाजीचा फायदा उठवत असताना आक्रमक क्रिकेट आणि त्याचबरोबर संयमी क्रिकेट. यावेळी फटका फसलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. मोठ्या फटकाचा पुन्हा एकदा केलेला प्रयत्न कुशल पेडणेकर. यावेळी नक्कीच फटका फसलाय. लॉंग ऑफला एक चांगला अप्रतिम झेल पकडलाय क्षेत्ररक्षकाने आणि पहिला धक्का बसतोय राजू टायगर आरुंदा क्रिकेट टीमला. थँक्यू सुमित. स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या तुळसगावातले आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय यशवंत उर्फ बाळू परब यांचं स्वागत करण्याची विनंती मी आमचे मंडळाचे सर्व श्रीकांत गावडे यांना करतोय. त्यांच्या शुभ हस्ते आपण मुख्य व्यासपीठावर बघतोय. स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ते इथपर्यंत पोहोचलेत. श्री शंकर घारे सर यांचंही स्वागत करण्याची विनंती करतोय. मंडळाचे सर्व श्रीकांत गावडे यांच्या शुभ उपस्थितीत आपण मुख्य व्यासपीठावर बघतोय की त्यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत होतंय. त्यानंतर त्यांचे एक बाद सांघिक धावसंख्या 25 धावा धावफलकावरती आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होत असताना स्ट्राइक इनवरती लेफ्ट हँडर बॅटर जॉनी फर्नांडिस. पहिला चेंडू फटका जर पाहिला तर खेळ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते झेल साठी. आप चान्स होता परंतु जर पाहिलं तर प्रयत्न खूप चांगले म्हणावे लागतील. झेलसाठी केलेला प्रयत्न बॅकअप पोहोचला मिड विकेट वरून मुन्नाकडून आणि 2 धावाने सांघिक धावसंख्या 27 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी या षटकादरम्यान विकेट मिळवली गोलंदाज रोहित कांबळे याने आणि संभाव्य धावसंख्येला रोधकता लावण्यासाठी त्या मोठ्या फटक्याने अगदी जखडून ठेवणारी ती गोलंदाजी या षटकात पाहायला मिळते कणकवली क्रिकेट संघाकडून. जॉनी फर्नांडिस स्ट्राइक इन. या हाफ ट्रॅकर चेंडू फाईन लेगला फटका खेळा. शॉर्ट फाईन लेगला चांगला क्षेत्ररक्षण. पिकअप थ्रो नॉन स्ट्राइक इन वरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु एक धाव पूर्ण केली जाईल या दोन्ही फलंदाजांकडून. या अंतिम चेंडूवरती आणि सिंगल सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. प्रतिषटक 14 ची सरासरी. टॉस हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी या सामन्यात करतोय राजू टायगर आरुंदा क्रिकेट संघ
आणि या 14च्या सरासरीने 28 धावा या धावपलकावरती अंकित झाल्यात, ज्यामध्ये एक फलंदाज बाद झालाय, ज्याने सुरुवात आपल्या संघासाठी अगदी आक्रमकरित्या करून दिली होती. कुशल पेंडेकर माघारी परत आहेत वैयक्तिक 19 या धावसंख्येवरती. त्या फलंदाजी करणाऱ्या आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक जॉनी फर्नांडिस यांच्या बॅटमधून देखील निघाले. 22 चेंडूवरती 59 धावांची अगदी वादळी खेळी पहिल्या सामन्यात पाहायला मिळाली जॉनी फर्नांडिस कडून, आणि याही सामन्यादरम्यान नक्कीच त्या खेळीचं रूपांतर अगदी आपल्या संघासाठी आवश्यक असेल. पहिला चेंडू निर्धावाला. या तिसऱ्या षटकातील सांघिक धावसंख्या 28 धावा धावपलकर गोलंदाजी मार्कवरती. आदित्य साबळे राईट आर्म राऊंड विकेट असतील. उचांगला चेंडू पुन्हा एकदा खोलात टाकलाय. समोरच्या दिशेने फटका खेळण्यास क्षेत्ररक्षक आहेत तैनात. रनआउट करण्यासाठी संदीप फेकी नॉन स्ट्राईक इनला आली आहे जरूर, आणि आता जर पाहिलं तर ऑनफिल्डने रेफर केलाय तिसऱ्या पंचांकडे ही रनआउट पाहण्यासाठी. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली, परंतु जोखमीची धाव अगदी डेंजर एंडकडे. इन्फॉर्म फलंदाज जॉनी फर्नांडिस त्याच्यासाठी धोक्याची घंटा वाजली आहे की आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये अगदी सुरक्षितरित्या पोहोचलाय जॉनी फर्नांडिस. नक्कीच हृदयाचे ठोके अगदी जर पाहिले तर नक्कीच वाढताना पाहायला मिळतील जॉनीसाठी, कारण नॉन स्ट्राईक एंडला डेंजर एंडकडे या महत्त्वाच्या सामन्यात आपली विकेट राखणं हे अति आवश्यक. परंतु इथे पॉपिंग क्रीजच्या मागे पाहायला मिळाले. तिसऱ्या पंचाचा इशारा आलाय. OUT आउट असेल फलंदाज जॉनी फर्नांडिस. महत्वाची विकेट औदू स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाला मिळाले. क्षेत्ररक्षणात जो मैदानाच्या आतमध्ये मागील पहिल्या षटकापासून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कणकवली क्रिकेट संघाकडून, त्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा ही विकेट मिळवत असताना देताना पाहायला मिळतात क्षेत्ररक्षक. रनआउटच्या स्वरूपात जॉनी फर्नांडिस माघारी परतलेत. इन्फॉर्म फलंदाज आजच्या दिवसात जर पाहिलं तर पहिलं अर्धशतक देखील पहिल्या सामन्यात 22 चेंडूवरती 59 धावा, परंतु या सामन्यात अगदी स्वस्तात हा फलंदाज माघारी परतो वैयक्तिक 3 या धावसंख्येवरती. हुडारा सामना राज स्पोर्ट हुडावडा विपक्ष जय हनुमान परुळे दोन्ही सगळ्याकडे तर आपण टॉस जोडूया. आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याचा टॉस करत आहोत, त्यामुळे विनंती असेल राज स्पोर्ट हुडावडा संघाकडे धार आणि जय हनुमान परुळे क्रिकेट संघाकडे धार आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्स समोर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस जोडूया. 2 बाद सांघिक धावसंख्या 28 धावा धावपलकावरती जॉनी फर्नांडिस ज्यांची महत्वाची विकेट जी रनआउटच्या स्वरूपात आली. चांगले क्षेत्ररक्षण मिड ऑफ क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाले. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक इनला आपण पाहतोय. या फटका इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. टायमिंग आणि त्याचबरोबर काही नजाकत पाहायला मिळाली या फटक्यावरती. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू डिपॉझिट केला सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. शुभमच्या बॅटमधून क्रॅकिंग अफलातून हा षटकार येत असताना पाहायला मिळतो गोलंदाज आदित्य सापळे यांच्या अगेन्स्ट. संख्या 34 धावा धावपलकावर अगदी क्रिकेटमधील सौंदर्य जपणारा एक्स्ट्रा कव्हरचा तो षटकार शुभमच्या बॅटमधून आलाय. यावेळी शपलहून फटका खेळण्याचा प्रयत्न पाहिलाय, रीड केलाय फलंदाजाला. गोलंदाज आदित्य सापळे याने कमी गतीने चेंडू टाकलाय. अगदी जर पाहिला तर बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू विकेट किपर यांना बीट करणार. बायच्या स्वरूपात 1 धावाले अतिरिक्त खात्यामध्ये 1 धाव जोडण्यात येईल, आणि अतिरिक्त धाव्याने सांघिक धावसंख्येत देखील ती वाढ होत असताना 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज आपण पाहतोय कल्पेश कांबळे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला सज्ज असेल पुढील चेंडू खेळण्यासाठी. या षटकादरम्यान पुढे टाकला आडवा बाटने फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी आल्याला मोठ्या फटक्याने इनिंगची सुरुवात करण्याचा प्रयत्न. जे दडपण आणलंय गोलंदाजाने दबाव टाकलाय विकेट नंतर, त्या दबावला हटवण्याचा प्रयत्न अगदी मैदानाच्या आतमध्ये कल्पेश यांच्याकडून करण्याचा तो प्रयत्न पाहायला मिळाला. यावेळी फटका मिस टायमिंग चेंडू हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला आहेत तैनात. कोणतीही चुकी न करत असताना एक सेफ हँड्स मध्ये झेल पकडलाय कल्पेश कांबळे. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न अगदी षटकार चौकारांची भाषा बोलण्याचा तो प्रयत्न यावेळी अपयशी ठरतोय. एक्स्ट्रा कव्हरला एक कमालीचा झेल टिपलाय या क्षेत्ररक्षकाने. तिसरा धक्का राजू टायगर आरोंदा क्रिकेट संघाला बसतोय. 3 बाद
सांघिक धावसंख्या धावपलकावरती 35 धावा. थँक्यू सो मच. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो राजपूत होडावडा विपक्ष जय हनुमान परोळे क्रिकेट संघ. सागर पाटकर, आपल्याला विनंती असेल की आपण लगेच टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. मान्यवरांच्या शुभ उपस्थितीत या तिसऱ्या सामन्याची टॉस केला जातोय. सागर पाटकर हे इथं पोहोचलाय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, आपण बघतोय. आणि मान्यवरांना विनंती की आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये चला. दोन्ही संघ कर्णधार, बेस्ट ऑफ लक, कारण महत्त्वपूर्ण लढत असेल ही ती आपली. राजपूत होडावडा क्रिकेट संघ कर्णधार नेतृत्व करतोय संघाचं विदुल पावणोजी, आणि विपक्ष क्रिकेट संघ जय हनुमान परोळे क्रिकेट संघ कर्णधार सागर पाटकर संघाचं नेतृत्व करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात या संघाचे अष्टपैलू खेळाडू, आणि या संघाचे अगदी तारणहार मैदानाच्या आतमध्ये पपन साळगावकर पाहायला मिळतात. पहिल्या सामन्यात अनुपस्थितीत राहिलेत या संघात, परंतु संघाने चांगली कामगिरी करत असताना पहिल्या सामन्यात विजय मिळवला आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यादरम्यान या संघादरम्यान समावेश पाहायला मिळतोय. आणि फलंदाजी मैदानात दाखल देखील झालेत पपन साळगावकर. गोलंदाजीत बदलाव, चौथं षटक अनिकेत कांबळे. थँक्यू सो मच. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण बघतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. सन्माननीय आदरणीय यशवंत परब सर आणि त्यांच्या समवेत शंकर घारे सर या दोघांच्या उपस्थितीत चौथ्या सामन्याचा टॉस होतोय. राजपूत होडावडा विपक्ष जय हनुमान परोळे क्रिकेट संघ. टॉस केला जातोय. टॉस विन झालाय तो राजपूत होडावडा क्रिकेट संघ. सामना 5 षटकाचा, आणि आपला निर्णय काय असेल? फलंदाजी करू. फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत असताना 5 षटकात आपण खेळणार आहे. मागील सामना आपण बघितला 85-95 धावापर्यंत डोंगर रचला, आणि या सामन्यात किती धावांपर्यंत रोखल? आता पण मला माझे 90-95 स्कोर जायला पाहिजे. 90 ते 95 धावांचा आपण निश्चितच टार्गेट समोरच्या संघावर ठेवणार आपल्या या सामन्यासाठी. बेस्ट ऑफ लक. पुढील सागर पाटकर, आपण पहिला सामना पराभूत झालात, परंतु समोरच्या संघाने सांगितलंय की आम्ही 90 ते 95 धावांचा आपल्याला टार्गेटचं आपल्या काय असतील, कारण गोलंदाजी आपल्याला करायची, कुठच्या गोलंदाजावर जास्तीत विश्वास असेल? मग सांगितल्याप्रमाणे गुरु आहेत, अनिकेत आहे, मी आहे, साई आहे. त्यांच्या गोलंदाजी आम्ही प्रयत्न करू कमीत कमी रन्समध्ये त्यांना रोखण्याचा. थँक्यू. सामना सुरू होतोय. बेस्ट ऑफ लक सागर पाटकर. वळूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. यावेळी फटका तर खूप चांगला होता, परंतु जर पाहिलं तर वाडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी तैनात त्याच ठिकाणी हा फटका फसलाय. स्वतःवरती देखील थोडेसे जर पाहिलं तर आश्चर्यचकित पाहायला मिळाले फलंदाज शुभम, कारण ज्यावेळी फटका खेळला वाटलं की चेंडू सीमारेषा उल्लंघन करेल, सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु वाडिश लॉंगॉन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये अगदी हा झेल सोप्या रीतीने पाहायला मिळाला. विकेट गमावली. शुभम आणि चौथा धक्का बसतोय. राजू टायगर आरोंदा क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या 4 बाद धावपलकावरती 39 धावा. देत असताना पाहायला मिळतात आशिष पेडणेकर, पपन साळगावकर यांची साथ देण्यासाठी चौथ्या षटकादरम्यान सुरुवात चांगली केली. निर्धाव चेंडू त्यानंतर एक चौकार अनिकेतच्या अगेन्स्ट आलाय, परंतु विकेटने आता ते कमबॅक पाहायला मिळते. गोलंदाजीत पुन्हा एकदा पुनरागमन केलं जातं. अनिकेत कांबळे या गोलंदाजाकडून विकेट शुभमॅची मिळवले, जो काहीसा घातक मैदानात ठरत होता. आशिष पेडणेकर स्ट्राइक इन वरती. हा प्रकार चेंडू शोडामपूलचा फटका गॅप मध्ये खेळा. डीप कावकुळाला चेंडू वेगात गतीने ट्रॅव्हल करेल. सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आशिषच्या बॅटमधून मैदानात दाखल होत असताना एक क्रॅकिंग चौकार मैदानात पाहायला मिळतोय. विकेटने तो दबाव आणण्याचा नवीन बॅटरवर येतोय, परंतु आशिष जर पाहिले तर मैदानात दाखल होत असताना चौकाड्यात सुरुवात करतायत. अगदी डगआउट मधून सेट होऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिल्या चेंडूवरती शोडामपूलचा चौकार गॅप मध्ये डीप कावकोणा क्षेत्रात चौकार ठोकलाय. अनिकेतच्या अगेन्स्ट आणि या चौकाड्यात सांघिक धावसंख्या 43 धावा धावपलकावरती. पॉवर हिटर बॅटर आहेत या संघाचे आणि स्ट्राइक आशिष तयार. यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळाय. फटका हवेत लॉंगॉपरून क्षेत्ररक्षक आले, झेल खाली.
टिपलाय झेल आणि फलंदाज आशिष पेडणेकर देखील माघारी परततील, बनतील डगआउटचा शिकार. 5वा धक्का. अर्धा संघ हा डगआउटचा शिकार बनताना मैदानात पाहायला मिळतोय. विद्युत वाहिन्या आहेत. अगदी त्या विद्युत वाहिन्यांच्या मधून चेंडू जो झेल पकडण्यात आला क्षेत्ररक्षकाकडून, परंतु तिसऱ्या पंचांकडून अगदी पाहण्यात आले. त्या विद्युत वाहिन्यांना न स्पर्श करता चेंडू आपण पाहिलाय, जो क्षेत्ररक्षकाने झेल पकडलाय. 5वा धक्का बसतोय. राजू टायगर आरोंदा क्रिकेट टीमला सांघिक धावसंख्या 5 धावपलकावरती 43 धावा. आशिषने सुरुवात तर स्वतःच्या इनिंगची चांगली केली होती चौकार खेचत असताना, परंतु अनिकेत कांबळे याचा विकेट टेकर चेंडू, विकेट मिळवणारा चेंडू पाहायला मिळाला. आशिषला माघारी पाठवलं. नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. अभि साळगावकर. अर्धा संघ डगआउटचा शिकार बनलाय. 5 षटकांचा सामना. निश्चित स्वरूपात सुरुवात तर चांगली केली आहे कुशल पेडणेकर या बॅटरने, परंतु येणाऱ्या 5 षटकादरम्यान किती धावांचं टार्गेट हे उभं केलं जाईल या धावपलकावरती ते देखील पाहणं औत्सुक्याचं असेल. दोन्ही संघ विजेते आहेत. पहिल्या फेरीत विजय मिळवायला चांगली सुरुवात केली या स्पर्धेतील आणि त्या विजयात सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतील. एका बाजूने जर पाहिलं तर कणकवली तालुक्यातून अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेत दाखल होतोय आणि सावंतवाडी तालुक्यातील राजू टायगर आरोंदा क्रिकेट संघ, जो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक दर्जेदार आणि बलाढ्य क्रिकेट संघ आहे, त्यांचा देखील इथपर्यंतचा हा प्रवास आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानात टाकी एंडवरती अभि साळगावकर. चौथं षटक स्लॉक षटकादरम्यान 2 विकेट मिळवतोय गोलंदाज अनिकेत कांबळे. आपल्या संघासाठी 8 धावा त्याने खर्च केल्यात. 5 चेंडूवरती पाऊल प्लेचं पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं. विकेटचं खातं देखील खाली राहिलं, परंतु या षटकात चांगली गोलंदाजी पुन्हा रगमण केलं. 2 विकेट मिळवत असताना आपल्या टीमसाठी अनिकेत तयार असेल. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड विकेट टाकी एंडला अभि साळगावकर. हा प्रकार चेंडू बॅटची लिडिंग एज घेत असताना चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला ट्रॅव्हल करतो. ठरतळी सर्कलच्या आतमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. वेगात फेकी केली आहे नॉन स्ट्राइक एंडला, परंतु अंतिम चेंडूवरती 1 धाव पूर्ण करत असताना सांघिक धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रतिषटक 11च्या सरासरी 44 धावपलकावरती अनिकेत कांबळे याचे 2 षटकांचे स्पेल ज्यामध्ये त्याने खर्च केल्यात. 25 धावा 2 विकेट आपल्या संघासाठी मिळवल्यात. चांगली गोलंदाजी या स्पेल दरम्यान त्याने कमबॅक केले. धावपलकावरती अंतिम षटक गोलंदाजीसाठी मुन्ना परब गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. कणकवली क्रिकेट संघासाठी ज्यांनी पहिल्या सामन्यात चांगले गोलंदाजी फलंदाजी देखील केली, या संघातील एक अष्टपैलू खेळाडू आता देश षटकादरम्यान गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतील. अंतिम 6 चेंडूंचा खेळ हा बाकी पहिल्या डावातील टाकी येईल अभि साळगावकर. पहिला चेंडू वेगात टाकलाय. पंचांकडे नजरात फिरल्यात आणि जर पाहिलं तर बॅटर क्लीन बोल्ड होत असताना माघारी परतील अभि साळगावकर. वेगवान चेंडू वेगावरती अभिला क्लीन बोल्ड केले. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. 6वा धक्का बसलाय राजू टायगर आरोंदा क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या 44 धावा धावपलकावरती. एका बाजूने पप्पन साळगावकर अजूनही जर पाहिले तर फलंदाजीच्या प्रतीक्षेत पाहायला मिळतात नॉन स्ट्राइक एंडवरती आणि येणारे फलंदाज जर पाहिले तर विकेट गमवत असताना माघारी परत आहेत. अभि साळगावकर एक या वैयक्तिक धावसंख्येवरती क्लीन बोल्ड होऊन माघारी परत आहेत डगआउटच्या दिशेने आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता येत असताना पाहायला मिळतात रोशन पेडणेकर.
गतीचा चेंडू फलंदाज अभि साळगावकर याला अगदी चारही मुंड्या चितकणारा चेंडू पाहायला मिळाला. क्लीन बोल्ट अभिला केले. नवीन फलंदाज रोशन पेडणेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. स्ट्रायकिंग इनला तर असतील नेक्स्ट बॉल फेस करण्यासाठी. वेगात टाकलाय समोरच्या दिशेने एक चांगला फटका. स्टेट डाऊन डे ग्राउंडचा फटका. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. पहिल्याच बॉल वरती चौकार. रोशन पेडणेकर यांच्या बॅटमधून येत असताना सागिक धावसंख्या 48 या धावसंख्येवर. प्रत्येक गोलंदाज जर पाहिलं तर विकेट मिळवतात. आपल्या संघासाठी दबाव अतिरिक्त टाकतायत फलंदाजावरती, परंतु फलंदाज देखील येणाऱ्या काळात अगदी आक्रमक क्रिकेट खेळत आहेत. चौकडे सुरुवात केली आहे स्वतःच्या इनिंगची. सागिक धावसंख्या 48 या धावसंख्येवर. आडवा बाटने यावी चेंडू जर पाहिला तर हवेत खेळ्या फटका. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. मिड विकेट वरून आलेत अनिकेत कांबळे झेल घेण्यासाठी, परंतु एक साधा सोपा झेल त्या ठिकाणी सोडण्यात आलाय. झेल सुटलाय. विकेट गमावले, परंतु रनआउटच्या स्वरूपात नॉन स्ट्रायकिंग एंडला पपन साळगावकर डायमंड डकचे शिकार बनतायत. 7वा धक्का. राजू टायगर आरोंदा क्रिकेट टीमला बसला. एकही चेंडू न फेस करत असताना विकेट गमावले. पपन साळगावकर यांनी गोल्डन डकचे शिकार बनतात. डायमंड डकचे शिकार बनलेत. 7 सागिक धावसंख्या 49 धावा या धावपलकावर. त्यांचा झेल सुटला, परंतु रनआउटच्या स्वरूपात विकेट आले पण साळगावकर यांची. उचागला चेंडू खोलात टाकला. ऑनसाइडला फटका. मिड विकेटला खेळ. एक धावतर बदली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले दोन्ही फलंदाजांपैकी. मिड विकेट क्षेत्रामधून आले जरूर, परंतु 2 धावा रोखू शकले नाही क्षेत्ररक्षक. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. दबाव टाकलाय क्षेत्ररक्षकांवरती आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या 2 धाव्याने सागिक धावसंख्येत तो बदल घडलाय धावपलकावरती. 51 धावा. नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला स्ट्रायकिंग एंडवरती रोशन पेडणेकर. अंतरिम काही चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्रायकिंग एंडवरती रोशन. चांगला चेंडू यावेळी जर पाहिला तर वेगात टाकलाय, खोलात टाकलाय. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅक टू द बॉलर फटका खेळलाय. निर्धाव चेंडू रोशनच्या अगेन्स्ट या अंतिम षटकादरम्यान, आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या देखील स्थिरावली. 51 धावा या धावपलकावर. अवधूत कणकवली क्रिकेट संघासाठी गोलंदाजाने आज चांगली कामगिरी केली आहे. दोन्ही सामन्यात भेदक मारा केलाय तो गोलंदाज येतील. खोलवर टप्पाचा चेंडू अगदी खोदून काढलाय. हेलिकॉप्टर फटका. वाडी स्लॉग ऑपरून क्षेत्ररक्षक आलेत. फंबल झालेत. बॅकअप पोहोचलाय आणि जर पाहिलं तर 2 धावा पुढे होत असताना तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, परंतु तो रोखावा लागलाय. अंतिम चेंडूवरती 2 धावा रोशन पेडणेकर यांच्या बॅटमधून. आणि 2 धाव्याने सांघिक धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 53 धावा पाहायला मिळतात 7 गड्यांच्या मोबदल्यात. ज्यावेळी टॉस करण्यात आला होता अवधूत कणकवली क्रिकेट संघाच्या कर्णधाराने सांगितलं की आम्ही प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला 60 धावांच्या आतमध्ये रोखणार, आणि त्याच रणनीतीने गोलंदाजी देखील चांगली कामगिरी पाहायला मिळाली. अवधूत कणकवली क्रिकेट संघाच्या प्रत्येक गोलंदाजाकडून अनिकेत कांबळे याचे 2 स्पेल, 25 धावा, 2 विकेट. अंतिम षटकात मुन्ना परब यांच्या जर पाहिलं तर मुन्ना परब यांच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी. 1 विकेट मिळवली अंतिम षटकात आणि खर्च करण्यात आले फक्त 9 धावा. 53 धावा धावपलकावरती बनल्या पहिल्या इनिंग दरम्यान. 7 गड्यांच्या मोबदल्यात 54 धावांचं लक्ष्य या सामना दरम्यान असेल अवधूत कणकवली क्रिकेट संघासमोर. येणाऱ्या 5 षटका दरम्यान पहिल्या इनिंग दरम्यान गोलंदाजी चांगली झाली कणकवली क्रिकेट संघाकडून, परंतु आता फलंदाजी करायची आहे. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि हा पाठलाग किती षटकात करण्यात येईल नक्कीच ते पाहावं लागेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव होईल. दुसऱ्या इनिंगसाठी जोडले जातील नाना परब सर.
धुरी, पहिल्या दिवशी मंथन परब, अशोक नाईक सर, त्यांच्या समवेत आज कालच्या दिवसापासून आज दुपारच्या सत्रापर्यंत समीर पांढरे सर, सर्वांचा सुंदर आवाजाचा मिलापातनं एक सुंदर देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्कोरर म्हटलं, गुणलेखक म्हटलं तर समालोचकाचा पाठीचा कणा म्हटला जातो आणि ती आज कामगिरी एक चोख बजावली जाते. ते आपल्या या पाल गावचे रहिवासी, आदर्श व्यक्तिमत्व आणि या मंडळाचे सर्व किरण अंगचेकर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. भरपूर क्रीडा रसिकही या स्पर्धेला पोहोचले, दूरवरनं प्रवास करत. त्या सर्वांचे आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि जे प्रेक्षक वर्ग टेनिस क्रिकेट लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून युट्यूब या चॅनलवरनं घर बसल्या या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्या सर्वांचे आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. सामना 5 षटकाचा आपण बघतोय आणि पहिल्या इनिंग दरम्यान 5 षटकात 53 धावा जमवतोय राजू स्पोर्ट आरोंदा क्रिकेट संघ आणि त्यानंतर मात्र पाठलाग करण्यासाठी आपली सलामीची जोड ही मैदानात पोहोचली जाते, ती अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाकडनं. राजू टाइगर आरोंदा क्रिकेट संघ और उनके सामने जो अवधू स्पोर्ट कणकवली के बीच मुकाबला चलता हुआ तीसरे दिन का तीसरा मुकाबला दोपहर का सत्र. और कणकवली क्रिकेट टीम से जो चर्चा हुई थी प्रेजेंटेशन बॉक्स में, 5 ओवर के मुकाबले में कम से कम 60 रन के अंदर उनको रोकने जाए, वो बेहतरीन सही साबित हुआ. एक अच्छी गेंदबाजी हुई अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम की. शुरुआत की अनिकेत कांबड़ी के पहले ओवर में 16 रन जरूर खर्च किए, लेकिन आने वाले फिर दूसरे ओवर में रोहित कांबड़ी ने 12 रन खर्च किए. आदित्य सापड़े खुद का टीम कप्तान है, 7 रन और 2 सफलता हासिल की. और चौथे मुन्ना परब का भी अच्छा स्पेल रह चुका है, 9 रन 2 विकेट. एक कहानी है इस गेंदबाजों की. और बल्लेबाजी की बात की जाए तो कुशल पेडनेकर जिन्हें अपनी टीम के लिए 19 रन का योगदान, शुभम आरोंदेकर 12 रन बनाए, जॉनी फर्नांडिस थोड़े से सस्ते में लौटे जो 3 रन बनाकर, और सभी यहाँ पर 7 अच्छा दिया. फिर से एक बार रोशन पेडनेकर ने 9 रन बनाकर. चलिए फिर से एक बार मुकाबले की ओर चलते हैं. 54 रन का टारगेट और बॉलिंग मार्ग पर एक अनुभवी खिलाड़ी राजू टाइगर आरोंदा क्रिकेट टीम का रोशन पेडनेकर स्ट्राइक पर बल्लेबाज है. रोहित कांबड़ी साथ देना होगा. चेतन फोंडेकर नो स्ट्राइक एंड पर. ऑफ स्टंप के बाहर गेंद पिच के पर वाइडिश डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री के ऊपर से क्षेत्ररक्षक गेंद को कुशल पेडनेकर गेंद को पहले प्रयास में उठाते, थ्रो करते, एक सिंगल बनाया अपने टीम के लिए. और सिंगल के साथ रोहित कांबड़ी ने अपना व्यक्तिगत खाता खोला, टीम का भी खाता खोला है. अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम ने टीम कप्तान आदित्य सापले और उन्हीं के साथ सभी खिलाड़ी का एक अच्छा योगदान दिखाई देता है. सम्मिश्र योगदान है, सभी खिलाड़ी थोड़ी सी फील्ड में तब्दीली करे. लेफ्ट हैंड और राइट हैंड की जोड़ी जब मैदान पर रहती है तो थोड़ी सी दिक्कत बनती है मैदान पर. स्ट्राइक पर लेफ्ट हैंड बल्लेबाज इस पहली ओवर की दूसरी गेंद का सामना करेंगे चेतन फोंडेकर, जो लेफ्ट हैंड बल्लेबाज. एक डिफाइन लेग, एक शॉर्ट स्क्वायर लेग जॉनी यहाँ पर दिखाई देते हुए. पपन सालगांवकर जो विकेट के पीछे. ऑफ स्टंप के बाहर गेंद हल्के से गेंद को टैप किया पर शॉर्ट एक्स्ट्रा कवर से खिलाड़ी क्षेत्ररक्षक शुभम आरोंदेकर गेंद को फील्ड करते, थ्रो करते, एक सिंगल बनाए अपने टीम के लिए. हर गेंद के ऊपर यानी कि 2 गेंदों के ऊपर 2 सिंगल बनाए और टीम का टोटल स्कोर बनता हुआ 2 रन स्कोरबोर्ड पर. 54 रन की जॉब में शुभम आरोंदेकर भी एक बेहतरीन हाल ही में एक अच्छा फॉर्म से गुजर रहे, काफी अच्छा परफॉर्मेंस भी देखने के लिए मिल रहा है हर टूर्नामेंट में. स्विप करने की कोशिश बल्ले का यहाँ पर देख सकते हैं, विकेट के ऊपर गेंद लगे और पहली सफलता, पहली ब्रेक थ्रू दिलाते हुए राजू टाइगर आरोंदा क्रिकेट टीम के लिए 54 रन की जॉब में अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम का यहाँ पर पहला विकेट निकल. रोशन पेडनेकर एक महत्वपूर्ण सफलता, पहला विकेट चेतन कांबड़ी के रोहित कांबड़ी के रूप में. स्कोर रुक चुका है 2 रन स्कोरबोर्ड पर. थोड़ी सी यहाँ पर चर्चा कर रहे मैदान पर रोशन पेडनेकर और शुभम आरोंदेकर के बीच मैदान पर देखने के लिए मिल रहे. नए बल्लेबाज मैदान पर पहुंच चुके प्रशांत केतकर
उनके ऊपर भी काफी दारोमदार रहेगा। केतन केतकर जिस चर्चा हुई थी प्रेजेंटेशन बॉक्स में, ओ चेतन केतकर का भी, प्रशांत केतकर का भी नाम लिया था। टीम कप्तान आदित्य सापले ने वो स्ट्राइक पर बल्लेबाज प्रशांत केतकर इस ओवर की तीस चौथी गेंद लेके, पावर प्ले का पहला ओवर और पावर प्ले की चौथी गेंद लेके थोड़ी सी फिल्म में यहाँ पर देख रहे, पहले मुकाबले में जॉनी फर्नांडिस विकेट के पीछे काम कर रहे थे, लेकिन ये मुकाबले में पप्पन सालगांवकर का आगमन, बैकफुट पर जाकर शॉट कवर पॉइंट में खिलाड़ी मौजूद, बल्लेबाज को ललचाया और विकेट नंबर दूसरा मिलता हुआ राजू टाइगर आरोंदा क्रिकेट टीम के लिए। अवधूत कणकवली क्रिकेट टीम के लिए एक दूसरा धक्का लगता हुआ, एक अच्छी शुरुआत, विकेट हैट्रिक का मौका है जहां पर लगातार दो गेंदों में दो विकेट, पहला विकेट रोहित कांबड़ी का और दूसरा विकेट जिस खिलाड़ी की चर्चा कर रहे थे, सराहना कर रहे थे, वो खिलाड़ी प्रशांत केतकर लौट चुके हैं। दो विकेट के नुकसान पर 2 रन स्कोरबोर्ड पर 54 रन का जवाब है उनके सामने। तो रोशन पेंडेकर एक सटीक लाइन से गेंदबाजी कर रहे हैं। 4 गेंदों का खेल समाप्त हुआ है, आने वाली 2 गेंदें बचे और स्ट्राइक पर नए बल्लेबाज सोनू परब सामना करेंगे 5वीं गेंद का। सफल होकर खेलने की कोशिश, गेंद विकेट कीपर के पास पहुंचती हुई विकेट के पीछे पप्पन सालगांवकर ने गेंद को रोका, लेकिन पहले मुकाबले में जॉनी फर्नांडिस दिखाई देते हुए, जहां पर उनकी बार 2 बार गलती जरूर हुए थे, लेकिन जहां पर नाइक सर ने भी बताया था जहां पर पार्ट टाइम जहां पर विकेट कीपर अच्छी बात बनती है, तो इस मुकाबले में उनके लिए आगमन हुआ है पप्पन सालगांवकर और यहाँ पर विकेट के पीछे गोल्ड स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद अतिरिक्त उछाल मिला गेंदबाज के लिए, रोशन पेडनेकर के लिए, और गेंद विकेट कीपर के पास पहुंचती हुई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से, जहां पर पहले पावर प्ले का ओवर का खेल समाप्त हुआ और स्कोर रुका है जो 54 रन की जॉब में अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम का 2 विकेट के नुकसान पर 2 रन स्कोरबोर्ड पर। नुकसान पर एक सफल ओवर किरण अंगचेकर क्या स्पेल किया है रोशन पेडनेकर ने, बहुत ही अनुभव रोशन के साथ चर्चा है पर लॉन्ग ऑन बॉर्डर के ऊपर से आप देख रहे हैं। और नए गेंदबाज टीम कप्तान हर्ष नाइक दिखाई देते, छोटे कद के खिलाड़ी है लेकिन बहुत सा अनुभव, और ज्यादा से ज्यादा जॉन फर्नांडिस और रोशन पेडनेकर हो, पप्पन सालगांवकर हो, उनके छत्रछाया में खेल रहे हैं, बहुत से अनुभवी खिलाड़ी है उनके साथ। हर्ष नाइक का बॉलिंग मार्ग पर व्यक्तिगत पहला और टीम की ओर से महत्वपूर्ण दूसरा ओवर लेके आने वाली 24 गेंदें और मुकाबला जीतने के लिए चाहिए 52 रन की जरूरत। तो इससे मुकाबला थोड़े से यहाँ पर रिक्वायर रन रेट बढ़ता चला जा रहा है उदूस फोर्ट कटकौली क्रिकेट टीम के लिए। फील्ड में तब्दीली, एक शॉट मिड विकेट, एक शॉट स्क्वायर ले गए, एक मिड डीप कॉर्नर मंदर नाइक, एक लॉन्ग ऑन पर डीप लॉन्ग ऑन पर रोशन पेडनेकर। धीमी गति की गेंद विकेट कीपर के पास पहुंचती हुई पप्पन सालगांवकर गेंद को फील्ड करते और रन लेने की संभावना को समाप्त किया बल्लेबाजों के लिए। एक डॉट गेंद के साथ शुरुआत की ओवर, एक यहाँ पर शॉट गली भी है, गुरु प्रसाद नाइक शॉट फाइन लेक, एक अभी सालगांवकर स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर जॉन फर्नांडिस, मिड विकेट में कुशल पेडनेकर, और एक थोड़ा सा डीप में तैनात किया है शुभम आरोंदेकर के लिए। सीधे बल्ले से गेंद खेला है, यहाँ पर लॉन्ग ऑन में खिलाड़ी के सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन से बाहर पहुंचती हुई 6 रन के लिए।
स्वागत किया गेंदबाज हर्ष नाइक का। थोड़ी सी आपस में चर्चा शुभम ने जरूर बताएगा कैसी गेंदबाजी करनी है। पहला स्पेल जो रोशन पेडनेकर का सिर्फ 2 रन का, और दूसरे स्पेल का तीसरी गेंद लेके बॉलिंग मार पर राइट हैम और 2 विकेट से। शॉर्ट गेंद पे पुल करने की कोशिश, लेकिन गेंद अतिरिक्त उछाल मिलने के साथ विकेट कीपर पप्पन सालगावकर के हाथ में गेंद पहुंचते हुए स्कोर भी पहुंचा है, जहां पर 9-8 रन स्कोर बोर्ड पर। अब 2 विकेट के नुकसान पर 54 रन की जॉब में अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम। फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर गेंद जाने दिया विकेट कीपर के पास। एक सही फैसला ऑफिशियल्स आदरणीय श्री मंगेश धुरी सर का। यहाँ पर व्हाइट बॉल का इशारा आया और व्हाइट बॉल के साथ एक बोनस के रूप में, एक तोहफे के रूप में एक रन मिलता हुआ सामने वाली अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम के लिए। यहाँ पर देखिए बल्ले के बीचों बीच गेंद लगे, मिड विकेट में खिलाड़ी है, लेकिन उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन से बाहर 6 रन के लिए छक्का मिला। और छक्के के साथ इस ओवर में जो चर्चा कर रहे थे पहले ओवर की बात, सिर्फ 2 रन 2 विकेट, और आने वाले दूसरे ओवर में एक अच्छा बल्लेबाजी हो रही है अपनी टीम के लिए। लगातार 2 गेंदों में 2 बड़े शॉट देखने मिले। उसकी पहली शुरुआत का पहला गेंद डॉट गेंद, दूसरी गेंद के ऊपर छक्का, फिर से एक बार तीसरी गेंद डॉट, यहाँ पर एक वाइड बॉल और आने वाले गेंद के ऊपर एक छक्का मिला। यानी कि 2 बड़े शॉट आए इसी ओवर में। अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम 54 रन की जॉब में स्कोर पहुंचा 15 रन स्कोर बोर्ड पर। 15 रन बन चुके, 2 विकेट जरूर लौट चुके। स्ट्राइक पर है बल्लेबाज चेतन फोंडेकर, जो 2 बड़े शॉट से स्ट्राइक एंड पर। शॉट गेंद हल्के से गेंद को पुल किया, लेकिन मैदान में आउटफील्ड थोड़ी सी खराब। जिस गेंद के ऊपर रन नहीं तो मेरे ख्याल से एक 2-3 रन बनने चाहिए थे, लेकिन एक ही रन के ऊपर संतुष्ट होने पड़े दोनों बल्लेबाजों के लिए। दोनों बल्लेबाज 1 रन के साथ मंजिल पे आगे बढ़ते हुए अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम के 16 रन स्कोर बोर्ड पर। और सामने बल्लेबाज ने सोनू परब पहली बार सामना करेंगे। सोनू परब हर्ष नाइक का ये स्पेल की चर्चा, 2 बड़े शॉट तो इसी ओवर में ले, तो थोड़ी सी फील्ड में तब्दीली करे। एक लॉन्ग ऑन है, डीप लॉन्ग ऑन शुभम आरुंदेकर, एक डीप लॉन्ग ऑन कुशल पेडनेकर। बल्ले के बीचों बीच जहां पर डीप काउ कॉर्नर के बाउंड्री लाइन से बाहर गेंद पहुंचे सीमा रेखा के बाहर, सिक्सर 6 रन के लिए, और छक्के के साथ स्कोर आगे पहुंचा जो 22 रन स्कोर बोर्ड पर। दूसरा ओवर समाप्त हुआ। 2 ओवर के समाप्ति के बाद प्रति ओवर 11 रन की औसत से रन बन रहे, तो 22 रन 2 विकेट के नुकसान पर 22 रन लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओवर्स। आला था रोशन पेडनेकर ने सिर्फ 2 रन 2 विकेट, लेकिन ए मैच ए ओवर में देख सकते 3 बड़े शॉट देखने के लिए मिले हर्ष नाइक के विरुद्ध। हर्ष ऐसे गेंदबाज है, एक कभी कभार ऐसा होता ही रहता है, लेकिन बल्लेबाजों की भी तारीफ करनी चाहिए चेतन फोंडेकर की, और साथ दे रहे सोनू परब एक बड़े शॉट के साथ खेल रहे। एक साझेदारी बन रही है मेरे ख्याल से, एक महत्वपूर्ण साझेदारी। पहले ओवर में 2 विकेट चटकाने के बाद एक महत्वपूर्ण तीसरे विकेट के लिए साझेदारी बन रहे। यहाँ पर बॉलिंग में परिवर्तन के तौर पर पप्पन सालगावकर का पुनरागमन मैदान पर देखने के लिए मिल रहे। तीसरे ओवर के लिए, तीसरा ओवर जारी है मैदान पर। तीसरे ओवर की पहली गेंद लेके 2 ओवर का खेल समाप्त हुआ। 22 रन 2 विकेट के नुकसान पर 54 रन का जवाब है अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम के सामने। फिर से एक बार शॉट गया, शॉटम पुल किया, और मिड विकेट बाउंड्री के सर के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। पहली गेंद के ऊपर एक शॉट डाली गेंद, और उसका फायदा नतीजा देख सकते हैं मैदान पर। एक बड़ा शॉट आया जहां पर चेतन फोंडेकर के बल्ले से बेहतरीन बल्लेबाजी चेतन फोंडेकर द्वारा।
फिर से एक बार शॉर्ट गेंद, लेकिन हवा में गेंद खड़ी हुई है। हर्ष नाई गेंद के नीचे और आसान कैच को गैदर अप किया और तीसरी सफलता मिलती हुई राजू टाइगर आरोंदा क्रिकेट टीम के लिए। 54 रन के जवाब में अवधू स्पोर्ट कनकौली क्रिकेट टीम जो तीसरा विकेट 28 रन की ओर पर मिलता हुआ। 28 रन लॉस ऑफ 3 विकेट्स अवधू स्पोर्ट कनकौली क्रिकेट टीम। एक बेहतरीन बल्लेबाजी, एक आतिशबाजी बल्लेबाजी, 3 बड़े शॉट, 3 छक्के और अपने टीम के लिए एक महत्वपूर्ण योगदान 20 रन का देते हुए वापस लौट चुके। नए बल्लेबाज मैदान पर पहुंच चुके। उस कद के खिलाड़ी, एक भरभक्कम ताकत भरे खिलाड़ी है, लेकिन इस खिलाड़ी के एक ऑलराउंडर खिलाड़ी है। गेंदबाजी की बात की जाए तो शुरुआत गेंदबाज 5वां गेंद ओवर डाला था मुन्ना परब की स्पेल, जो 9 रन 2 विकेट हासिल किए थे अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम के लिए। ओ मुन्ना परब सामने बल्लेबाज है, लेफ्ट हैंड बल्लेबाज पहली बार पप्पन सालगावकर की तीसरी गेंद का सामना करेंगे। तीसरा ओवर जारी है मैदान पर। राइट हैंड और तो विकेट से लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए पप्पन सालगावकर। फिर से एक बार बल्ले के ठोस नहीं गेंद, गेंद पहुंचे डिफाइल स्क्वायर लेग रीजन में। शाह पर क्षेत्ररक्षक अभी सालगावकर गेंद को फील्ड करते, थ्रो करते। एक दूसरा रन भी पूरा किया दोनों बल्लेबाज। बहुत सा समय था उनके लिए एक दूसरा रन लेने का, जहां पर हर्ष नाइक डीप स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर से आते, लेकिन अच्छा बैकअप किया था अभी सालगावकर ने। फाइन लेग में खिलाड़ी तैनात थे, 30 सर्कल में गेंद को फील्ड करते। तब तक एक दूसरा रन भी पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 2 रन के साथ अपना व्यक्तिगत खाता खोला मुन्ना परब ने और टीम का टोटल स्कोर पहुंचता हुआ 30 रन स्कोरबोर्ड पर। 54 रन की जॉब में अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम। यहाँ पर देख सकते पुलर लैंड की डिलीवरी पूरी, यहाँ पर बल्लेबाज के लिए यहाँ पर चारों खाने चीत किया बल्लेबाज के लिए, मौका ही नहीं दिया विकेट का। यहाँ पर फील्डिंग अच्छा किया गुरुप्रसाद नाइक ने गेंद को फील्ड करते रन लेने की संभावना को समाप्त किया। इस ओवर की लेखा जोखा आप देख सकते हैं। पहली गेंद के ऊपर छक्का लगने के बाद दूसरी गेंद के ऊपर विकेट मिला, तीसरी गेंद के ऊपर 2 रन और आने वाली चौथी गेंद के ऊपर एक डॉट आती हुई 5वीं गेंद लेके तीसरी ओवर की। अच्छा शॉट तो अच्छा है, मिड विकेट में खिलाड़ी मौजूद है। हर्ष ने गेंद को फील्ड करते 1 रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे और अच्छा टाइमिंग अच्छा यहाँ पर देखने के लिए मिला। एक पटरी के ऊपर जैसे ट्रेन दौड़ते वैसी दौड़ विकेट के बीच लगाई दोनों बल्लेबाजों ने। मुन्ना परब उनका साथ दे रहे, सोनू परब जो एक छक्के के साथ, सोनू परब अच्छे साथ देते, हर गेंद के ऊपर रन बन रहे। कोशिश जारी है एक डॉट गेंद नहीं डालने की, लेकिन हर गेंद के ऊपर एक सिंगल डबल लेके तो एक स्ट्राइक रोटेट रहेगा। स्कोर आगे पहुंचता हुआ 32 रन स्कोरबोर्ड पर। आखिरी गेंद का खेल जारी मैदान पर तीसरे ओवर का। ये देखिए करारा प्रहार, गेंद बाउंड्री लाइन से बाहर, हवाई सफर करके सिक्सर 6 रन के लिए। एक शॉट देखिए बेहतरीन, टाइमिंग सही, टाइमिंग बेस मिसाल किया था मुन्ना परब ने और गेंद बाउंड्री लाइन से बाहर पहुंचती हुई 6 रन के लिए और स्कोर पहुंचा जो 38 रन की योग पर। 3 ओवर का खेल समाप्त हुआ और 3 ओवर के समाप्ति के बाद 52 रन की जॉब में अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम 3 विकेट के नुकसान पर 38 रन स्कोरबोर्ड पर। 12 गेंदे और मुकाबला जीतने के लिए चाहिए 16 रन की जरूरत। बारह गेंदे 16 रन मैच का समीकरण। और फिर से एक बार बॉलिंग परिवर्तन के तौर पर बॉलिंग में परिवर्तन रोशन पेडनेकर दिखाई देते हुए निधि कोटे का दूसरा और टीम की ओर से महत्वपूर्ण चौथा ओवर लेके थोड़ी से यहाँ पर टीम मीटिंग और टीम मीटिंग के साथ रोशन को यहाँ पर चौथे ओवर का प्रारंभ करेंगे।
12 गेंदे 16 रन स्ट्राइक पर बल्लेबाज सोनू परब जो एक छक्के के साथ बल्लेबाजी स्ट्राइक पर अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम के लिए स्कूप करना चाहते, गेंद थोड़ी सी बाहर की तरफ थी लेकिन गेंद शरीर के ऊपर टकराने के बाद विकेट कीपर पपन सालगांवकर ने गेंद को फील्ड किया, थ्रो किया, तब तक रन लेने की संभावना को समाप्त किया। पहली गेंद डॉट आई तो आने वाले सिर्फ 11 गेंदे बचे और मुकाबला जीतने के लिए चाहिए 16 रन की जरूरत। फुल टॉस से हल्के सेकंड को टैप किया, लॉन्ग ऑन बाउंड्री, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर से क्षेत्ररक्षक जॉन फर्नांडिस गेंद को पहले प्रयास में उठाते, थ्रो करते और एक सिंगल पूरा किया अपने टीम के लिए। पहले मैच के मैन ऑफ द मैच एक आतिशबाजी बल्लेबाजी टूर्नामेंट का दूसरा अर्धशतक देखने को मिला जॉन फर्नांडिस का, और जॉन आपको स्क्रीन के मैदान पर देखने के लिए मिल रहा है। स्कोर आगे पहुंचता हुआ 39 की योग पर 54 रन का टारगेट है और सामने एक भरभक्कम खिलाड़ी, उच्च कद के खिलाड़ी, विस्फोटक बड़े बल्लेबाज है ओस मुन्ना बरफ है। एक छक्के के साथ अपने टीम की बात की जाए तो 10 रन का योगदान देके खेल रहे हैं। स्ट्राइक पर मुन्ना सामना करेंगे रोशन पेडनेकर के गेंदबाजी का, फील्ड में तब्दीली यहाँ पर जहाँ पर एक डीप फाइन लेग में हर बार खिलाड़ी रहता है अभी सालगांवकर, उनको हटाकर एक शॉट मिड ऑफ में तैनात किया है। शॉट कवर पॉइंट में, बैकवर्ड पॉइंट में आशीष पेडनेकर, एक शॉट फाइन लेग भी गुरुप्रसाद नाईक। हल्के सेकंड को खेला जरूर, अपन मिड विकेट बाउंड्री से क्षेत्ररक्षक आते देखते ही रह गए और कुशल पेडनेकर एक बैक का बच्चा था, किशन पेडनेकर गेंद को फील्ड करते एक दूसरा रन भी पूरा किया दोनों बल्लेबाज। तालमेल अच्छा है, तालमेल अच्छा, सब कुछ अच्छा चल रहा है अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम के, लेकिन नाइक सर कहने दे सराहना करनी चाहिए टीम कप्तान आदित्य सापले की, जहां पर जब इस प्रेजेंटेशन में चर्चा हुई थी उन्हीं के साथ 5 ओवर के मुकाबले की, तो कम से कम 60 रन के अंदर रोकेगी ये आपकी कहानी, लेकिन बिल्कुल सही बात उतरी। ऑफ स्टंप के इनसाइड आउट का शॉट, मंदर नाई गेंद के नीचे बेहतरीन कैच को गैदर किया। लग रहा था एक खिलाड़ी आने वाले समय में खतरे बन रहे थे, लेकिन उनके ऊपर एक ब्रेक थ्रू लगाया। ब्रेक थ्रू नंबर 14 हुआ 4 विकेट के नुकसान पर अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम 54 रन की जॉब में 41 रन स्कोरबोर्ड पर। एक विकेट थोड़ी फिर से एक बार मैच में जान आई है, जहां पर राजू टाइगर अरोंदा क्रिकेट टीम के लिए, क्योंकि विकेट मिला, एक ब्रेक थ्रू दिलाया अपने टीम के लिए। 54 रन का टारगेट, 54 रन के जॉब में अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम और नए बल्लेबाज फिर से एक बार आते हुए। नए बल्लेबाज मैदान पर पहुंच चुके। स्ट्राइक पर फुल टॉस थी गेंद और फुल टॉस के ऊपर एक रन तो बनेगा, लेकिन गुरुप्रसाद गेंद को थोड़ी सी गेंद ने देखिए, गेंद जा रही थी लेकिन एन मौके के ऊपर गेंद ने काटा बदला और सीधे यहाँ पर हाथ में पहुंचते हुए एक और रन पूरा किया। नाम क्या है बल्लेबाज अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम। ऋषि नए बल्लेबाज, नौ स्ट्राइक एंड पर ऋषि है, स्ट्राइक पर जो बेहतरीन बल्लेबाज एक खतरा बन रहा है वो सोनू परब। ये देखिए दीवार खड़ी है शेर जैसे मैदान पर और शेर ने काम तमाम किया है मैदान में अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम के लिए। गेंद बाउंड्री लाइन से बाहर 6 रन के लिए और 6 रन के साथ स्कोर पहुंचा है 48 रन की योग पर। सिर्फ मैच दूर है जहां पर अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम के लिए लग रहा था एक अच्छा ओवर, सफल ओवर चल रहा है, लेकिन आखिरी गेंद के ऊपर एक बड़ा शॉट आया और शॉट के साथ 48 रन स्कोरबोर्ड पर। 48 रन लॉस ऑफ 4 विकेट्स अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम आने वाली और मुकाबला जीतने के लिए चाहिए 6 रन की जरूरत। उर्वरित 6 चेंडू बाकी आहेत मित्रांनो आणि सामना जिंकण्यासाठी अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाला 6 धावांची गरज
नाईक सर, मी म्हणेन सामन्यात वर्चस्व गाजवलंय या मैदानावर अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघानं. कारण पहिल्या सामन्याचा विचार केला तर पहिल्या सामन्यापर्यंत याही सामन्यापर्यंत विचार केला तर एक सांघिक कामगिरी जोरदार आहे या खेळाडूंची. सर्व खेळाडू गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण म्हणजे सर्व क्षेत्रात त्यांनी 100% योगदान दिलंय अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघानं. आखिरी स्पेल 6 गेंदे बचे और मुकाबला जीतने के लिए चाहिए 6 रन की जरूरत है. एक फिरके के जादूमय गेंदबाज लेग कटर ऑफ कटर करते और मंदार नाइक बॉलिंग मार पर छोटा सा रन अप लेफ्ट हैंड राउंड द विकेट से. सामने बल्लेबाज ऋषि. अच्छी गेंद पुलर लैंड की डिलीवरी. गेंद को यहाँ पर ऑफ स्टंप के करीब से गेंद निकले. गेंद विकेट कीपर के पास पपन सालगांवकर गेंद को फील्ड किया. रन लेने की संभावना को समाप्त किया दोनों बल्लेबाजों के लिए. थोड़ी सी एक डॉट गेंद आने के बाद चर्चा करे, टीम मीटिंग नहीं तो मेरे ख्याल से एक सलाह दे रहे जहाँ पर बल्लेबाज स्ट्राइकर बल्लेबाज के लिए 5 गेंदे 6 रन मुकाबला जीतने के लिए. मैच काफी रोचक रहेगा. आने वाले समय में ऐसे मुकाबले देखने के लिए हर बार कल के दिन के भी एक ऐसा ही मुकाबला होता, एक रोचक मुकाबला. आड़े बल्ले से गेंद को शफल होकर गेंद को खेला है मिड विकेट बाउंड्री के ऊपर से. क्षेत्ररक्षक पूरी तरह से दौड़ हुए लेकिन शुभम आरोंदेकर का थ्रो सदेखता, बेहतरीन थ्रो लेकिन तालमेल एक कॉल अच्छा आया दोनों बल्लेबाज का, ऋषि और सोनू परब का. जब तक 2 रन पूरे किए, 2 रन के साथ मंजिल आगे बढ़ी जो 50 रन पूरे हुए यहाँ पर बल्लेबाजी करते हुए और 54 रन का टारगेट है और सामने और 4 गेंदे बची है. 4 गेंदे 4 रन मुकाबला जीतने के लिए सोनू परब और ऋषि आपस में थोड़ी सी चर्चा कर रहे हैं. मैच काफी रोचक है, हाई वोल्टेज मुकाबला लेकिन दोनों टीम है एक मजबूत स्थिति में. काफी अच्छा परेशानी बन रही जहां पर विकेट मिला था मुन्ना परब का, इसके साथ वापसी कर चुकी थी लेकिन बल्लेबाजों के लिए एक दाद देनी पड़ेगी. हर गेंद के ऊपर बड़े शॉट नहीं आते तो सिंगल बनाकर डबल बना कन्वर्ट करके खेल रहे हैं. बॉलिंग मार पर मंदार नाइक चले. एक लेफ्ट हैंड गेंदबाज, एक फिरकी के जादूमय गेंदबाज बॉलिंग मार पर थोड़ी सी बाहर गेंद शफल होकर खेलने की कोशिश. रनआउट का मौका और रनआउट के साथ जिस खिलाड़ी से बेहतरीन बल्लेबाजी हो रही थी अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम के लिए वो सोनू परब रनआउट के रूप में 5वां विकेट मिलता हुआ यहाँ पर बल्ले गेंदबाजी करते हुए राजू टाइगर आरोंदा क्रिकेट टीम के लिए. तो फिर से एक बार मुकाबला मैदान पर जारी है. मैदान में फिर से एक बार जान आई है इस मुकाबले के लिए. तो राजू टाइगर आरोंदा क्रिकेट टीम एक फिर से एक बार मजबूत पकड़ करते हुए. कुल मिला के आने वाली 3 गेंदे बची है और मुकाबला जीतने के लिए चाहिए 4 रन की जरूरत. 3 चेंडू आणि 4 धावा सामना जिंकण्यासाठी. 50 रन तो बन चुके हैं. मैच टाई होगा तो नाइक सर सुपर ओवर खेला जाएगा लेकिन उसके पहले और एक बेहतरीन बल्लेबाज अनुभवी खिलाड़ी अनिकेत कांबली उसके पहले के मुकाबले के मैन ऑफ द मैच बने थे. 2 पावर प्ले के ओवर में 9 रन और 4 सफलता हासिल किए थे और एक ऑलराउंडर खिलाड़ी अनिकेत कांबली मैदान पर. सिर्फ 3 गेंदे बचे, 4 रन मुकाबला जीतने के लिए. मैच काफी रोमांचक है, हाई वोल्टेज मुकाबला है. बहुत से दर्शक इस मुकाबले का आनंद ले रहे हैं जो घर बैठ के इस यूट्यूब चैनल से मुकाबले का आनंद ले तो काफी खुश रहेंगे इस मुकाबले को देखकर. अच्छा प्रदर्शन राजू टाइगर आरोंदा का भी रह चुका है. उनके सामने अवधू स्पोर्ट कणकवली की टीम लंबा सफर करके यहाँ पर आई है इस झंडोबा चषक 2026 के 7वें पर्व में. फिरके के महान गेंदबाज अच्छी गेंदबाजी अभी तक कर चुके हैं. बल्लेबाज के लिए पूरी तरह से दिक्कत, सिर्फ 2 रन 1 सफलता 3 गेंदों में हासिल कर चुके हैं. आने वाली 3 गेंदें और मुकाबला जीतने के लिए चाहिए 4 रन की जरूरत. छोटी गेंद यहाँ पर इनसाइड आउट का शॉट डीप एक्स्ट्रा और बाउंड्री की तरफ. गेंद बाउंड्री लाइन से बाहर 4 रन के लिए और आते गेंद बाउंड्री लाइन से बाहर 4 रन के लिए और अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम मैच जीतते हुए दूसरा मुकाबला लगातार जीतते हुए. अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम. अनिकेत कांबळे एक अच्छा शॉट आया था इनसाइड आउट का डीप एक्स्ट्रा और बाउंड्री की तरफ और चौके के साथ जीत दर्ज करते हुए अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम
इस मैच में काफी रोमांचकारी मैच था नाइक सर। दोनों टीम बहुत ही मजबूत है, लेकिन थोड़े से रन कमी हुए मेरे ख्याल से, जहां पर आदित्य सापले जिनकी गेंदबाजी की बात की तो काफी अच्छी गेंदबाजी हुई और मैच जीतते हुए अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम। मैच के मैन ऑफ द मैच जिनका एक अच्छा प्रदर्शन चेतन फोंडेकर, जिनकी शुरुआत में एक आतिशबाजी बल्लेबाजी हुई थी, एक अच्छा प्लेटफॉर्म खड़ा किया था अपने अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम के लिए, जो 3 छक्के के साथ 20 रन का योगदान दिया था। वो मैच के मैन ऑफ द मैच, मॅन ऑफ द मॅच खेळ या ठिकाणी ठरलाय तो चेतन फोंडेकर। आपल्याला विनंती असेल सलगचे 2 सामने आणि आदित्य सापळे खूप खूप धन्यवाद देतोय। सलगचे 2 सामने आपण जिंकताय आणि यानंतर निश्चितच आपल्याला एक महत्त्वपूर्ण लढतही पाहायला मिळेल, ती म्हणजे राजस्पोर्ट होडवडा विपक्ष जय हनुमान परुळे या 2 संघादरम्यान कोणाच्या असते अक्षय धुरींच्या आणि यानंतर जसा मैदानात सामना सुरू होतोय आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया अक्षय धुरी यांचा। मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो म्हणजे खेळाडू चेतन फोंडेकर। आपल्याला विनंती असेल आमचे मित्र सहयोगी मित्र क्रिकेटची भरपूर आवड आणि गेले 3 दिवस ज्यांनी या मैदानावर आपण मैदानाच्या बाहेर गेला चेंडू यांनी मैदानात लगेचच सुपूर्द केला ते आमचे बबलू गावडे। आम्ही खरोखर बबलू गावडे आम्ही तुमचे खूप खूप धन्यवाद देतोय। तुमच्या शुभ हस्ते चेतन फोंडेकर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय। सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरतोय तो चेतन फोंडेकर। एक चुरशीची लढत आणि या लढतीत अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ सामना जिंकतोय, अभिनंदन तुमचं। लगेचच सामना सुरू होतोय तो